आपला रुपया दिवसेंदिवस घसरताना दिसतोय. काय नेमकं कारण आहे रुपया घसरण्याचं? तर त्याचे दोन मुख्य घटक आहेत. पहिला घटक आहे आंतरराष्ट्रीय, दुसरा घटक आहे देशांतर्गत. आंतरराष्ट्रीय काय कारण आहे? त्यात पहिलं महत्त्वाचं कारण आहे रुपया घसरण्याचं. डॉलर हे मजबूत होणे हे सुद्धा एक रिझन आहे. डॉलर मजबूत होते म्हणजे काय? तर अमेरिकन चलन डॉलरची क्षमता दिवसेंदिवस अजून ताकदवर होत चालली आहे आणि यामुळे सुद्धा रुपया घसरतो. दुसरं कारण आहे युद्ध. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती ही अस्थिर होत चालली आहे, म्हणूनही रुपया घसरतो आहे. तिसरं कारण आहे आपल्या देशाची आयात महाग होणे आहे. आपल्याला आयात तर करावी लागते आणि दिवसेंदिवस आयात महाग होत असेल तर सुद्धा रुपया घसरत असतो. चौथं कारण आहे आपली निर्यात म्हणावी तेवढी वाढत नाही आणि निर्यात जास्त नसणे, आयात जास्त असणे हे सुद्धा रुपया घसरण्याचं कारण आहे. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय अनिश्चितता, युद्ध, आपत्ती हे सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरची कारणं आहेत. दुसऱ्या बाजूला देशांतर्गत काय कारण आहे? देशांतर्गत आपल्या देशातील महागाई हे सर्वात महत्त्वाचं कारण असतं. आपल्या वस्तू व सेवा दिवसेंदिवस महाग होत चाललेल्या आहेत. कराचं प्रमाण जास्त असणे हे सुद्धा आपल्या रुपयाला घसरण्यास कारण आहे. उत्पादन घटणे, GDP आपला दिवसेंदिवस घट होणे हे सुद्धा आपल्या रुपयाला घसरण्यास कारणीभूत असतं. तसंच सरकारची अस्थिरता किंवा सरकारचं धोरण हे सुद्धा अनेक वेळा कारणीभूत असतं. आता सध्या सरकार स्थिर आहे, पण सरकारच्या धोरणाचा परिणाम असतो. त्यासोबत मध्यवर्ती बँकेचं धोरण आहे. RBIनी ठरवलेलं धोरण, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट याबद्दलचं रेशो प्रमाण जे आहे ते कारणीभूत असतं. त्यानंतर देशांतर्गत उद्योग, उत्पादन याचासुद्धा इम्पॅक्ट पडतो. आणि ह्या दोन कारणाशिवाय इतर अप्रत्यक्ष कारणं आहेत. सोन्याच्या किमती, मौल्यवान धातू, तसंच आंतरराष्ट्रीय राजकारण ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपला रुपया घसरताना दिसतो. आणि याला मजबूत करण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे आपल्याकडं परकीय चलन वाढवावं लागेल, सोनं चांदी याचं साठा वाढवावं लागेल, त्यासोबत आपली निर्यात वाढवावं लागेल आणि आपल्या देशातील उत्पादन, वस्तू व सेवा मॅक्झिमम उत्पादित करणं आणि निर्यातीचं प्रमाण वाढवलं असेल तर रुपया नक्कीच मजबूत होऊ शकतो.